आलमी यौम माहौलियात के ज़िमन में आज नांदेड़ डिस्ट्रिक्ट रोलर स्केटिंग एसोसिएशन की जानिब से एक रैली का इनेकाद किया गया। रैली में शरीक रोलर स्केटिंग के माहिर तलबा ने अपने फ़न का मुजाहरा किया, साथ ही अपने अपने हाथों में प्ले कार्ड लिए हुए थे जिसमें माहौलियाती आलूदगी से बचाने के लिए मुख्तलिफ तहरीरें लिखी गई थी, जैसे पेड़ लगाओ, माहौलियात की हिफाजत करो, पानी बचाओ, सफाई का ख्याल रखो जैसे नारे शामिल किए गए। इस रैली में शरीक तलबा की हौसला अफजाई के लिए नांदेड़ म्युनिसिपल कारपोरेशन की मेयर जय श्री पावड़े, म्युनिसिपल कमिश्नर डॉक्टर सुनील लाहाने भी मौजूद थे। इसके अलावा तलबा के सरपरस्त भी कसीर तादाद में शरीक रहे। सभी मेहमानों ने हरी झंडी दिखाकर रैली का इफ्तिताह किया। गांधी मुजस्समे से शुरू होने वाली ये रैली मुख्तलिफ रास्तों से होते हुए तयशुदा मकाम स्टेडियम पर पहुंचकर इख्तिताम पजीर हुई। रैली के इनेकाद में डिस्ट्रिक्ट रोलर स्केटिंग एसोसिएशन के सदर अलीम खान और उनके भाई इमरान खान ने अहम रोल अदा किया। आलमी यौम माहौलियात के ज़िमन में रैली का इनका ये सिलसिला पिछले 20 सालों से चलता आ रहा है। जागतिक पर्यावरण दिवस निमित्त नांदेड जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनतर्फे रॅली घेण्यात येत आहे। मागील 20 वर्षापासून सातत्य स्केटिंगवर जनजागृती रॅली घेण्यात येत आहे। पर्यावरण जागृतीवर झाडे लावणे, झाडाचे जागवणे, आज स्केटिंगवर लहान लहान मुलांच्या हस्ते स्केटिंग रॅली घेण्यात येत आहे। गांधी पुतळ्यापासून ते स्टेडियम परिसरापर्यंत घेण्यात येत आहे। 100 मुलांनी सहभाग घेतलेला आहे। उद्देश हे आहे की प्रत्येक नागरिकांनी एक झाड लावायला पाहिजे, जेणेकरून झाड लावल्यानंतर जे क्लायमेट आहे त्या क्लायमेटमध्ये सुद्धा बदल दिसतील आणि जे प्रदूषण वाढतोय त्या प्रदूषणकरितासाठी आपल्याला झाड खूप आवश्यकता आहे। सर्वप्रथम मी रोलर स्केटिंग टीमचं मनापासून खूप अभिनंदन करते की त्यांनी 2005 पासून पर्यावरण जे सर्वात महत्त्वाचा विषय आहे तिथं 2005 पासून काम करत आहेत। आपण पाहिले की कोविडमध्ये ऑक्सिजनची किती कमतरता जाणवली आणि वृक्षांची वसुंधरेसाठी किती महत्त्वाची गरज आहे ते, आणि सगळ्या आज आपण जिवंत राहण्यासाठी, पृथ्वी टिकवण्यासाठी जर काय महत्त्वाचं असेल तर पर्यावरणाचं संवर्धन करणं, रक्षण करणं हे महत्त्वाचं आहे। आणि मी कौतुक करते की एवढ्या लहान वयापासून मुलांमध्ये या गुणाची जोपासना ही टीम करत आहे। कारण आपण पाहतोय कॅरी बॅगचं सगळीकडे जे होत आहे ते प्रदूषण, आपण अजून पाहतो की झाडाची वृक्षतोड, आता रस्त्याचे एवढे मोठे कामं होत आहेत पण तिथे त्यावर वृक्षनाश जो होत आहे त्यावर अवलंबून असलेले वेगळे जे पक्षी आहेत त्यांचंही पर्यावरणानं त्यांचं घरटं तिथून नाहीसं होत आहे। त्यांचे संवर्धन करणं, पक्ष्यांची काळजी घेणं, सगळ्या गोष्टींचं संरक्षण करायचं असेल, पर्यावरणाचं संरक्षण करायचं असेल तर वृक्ष लागवड करणे, त्यांचं संवर्धन करणे आणि लहान वयापासून या मुलांना पर्यावरणाची जोपासना करण्यासाठी बाकीच्या हे तर स्वतः सगळे संवर्धन करतच आहेत, पण बाकीच्या मुलांना, बाकीच्या लोकांना, मोठ्या माणसापर्यंत सगळे जे प्रदूषण होत आहे त्यापासून सूचना देणं, त्यांना रोखणं ही महत्त्वाची काळाची गरज आपल्या माध्यमातून होत आहे। आणि हे सातत्य आपण 16 वर्षापासून टिकवून ठेवत आहे। कारण सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर सातत्य टिकवून ठेवणं, 1-2 वर्ष करणे, सोडून देणे, पण आपण अनेक वर्षापासून हे सातत्य टिकवून ठेवत आहे। असंही याही पुढे आपण चांगलं काम करावं एवढी अपेक्षा व्यक्त कर। अगर आप अपने मकान की तामीर करवाना चाहते हैं तो बेफिक्र हो जाइए। सागर कंस्ट्रक्शन नांदेड़ का एक ऐसा बाएतमाद इदारा है जो तामीराती शोबे में वसी तजुर्बा रखता है। सागर कंस्ट्रक्शन के पास है माहिर इंजीनियर्स, आर्किटेक्चर्स और कंस्ट्रक्शन से जुड़े दीगर तमाम माहिरीन की टीम। सागर कंस्ट्रक्शन कॉन्ट्रैक्ट बेस पर किसी भी प्रोजेक्ट की तयशुदा मियाद में फाउंडेशन से लेकर इमारत की करता है मुकम्मल तामीर। सागर कंस्ट्रक्शन ने नांदेड़ में अब तक कई अहम प्रोजेक्ट को जदीद तर्ज तामीर के जरिए किया है मुकम्मल। तामीराती काम में बेहतरीन क्वालिटी के अलावा खूबसूरती और बजट का भी रखता है ख्याल। मजीद तफसीलात के लिए स्क्रीन पर दिए गए नंबरात पर राब्ता करें। मुलाकात के लिए दफ्तर का पता है सागर कंस्ट्रक्शन, उमर कॉलोनी, देगलू नाका, नांदेड़।